नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC प्रोफाईलचा पासवर्ड विसरल्यानंतर तो रिसेट कसा करायचा हे बघणार आहोत। तसेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा युजर नेम, रजिस्टर्ड ईमेल ID आणि मोबाईल नंबर ह्या गोष्टीसुद्धा विसरतात। तर हे आपल्याला कसं मिळवायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। सुरुवातीला आपण पासवर्ड कसे रिसेट करायचं ते बघणार आहोत। आपणा सर्वांना माहिती आहे की MPSCची जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची वेबसाईट आहे ती आहे mpsconline.gov.in। या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही इथं वेबसाईट ओपन होईल। इथं आपण लॉग इनवर क्लिक करू। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्ही इथं बघू शकता फॉरगॉट रिसेट पासवर्डचा ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल। याच्यानंतर तुम्हाला युजर नेम किंवा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर, रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकू शकता आणि त्यानंतर गेट OTP करा। मोबाईल नंबर टाकला तर तुम्हाला मोबाईलवर OTP येईल, जर ईमेल ID टाकला तर ईमेल IDवर OTP येईल। तो जो OTP आहे मिळाला आहे ते तुम्हाला इथं टाकून व्हेरीफाय करायचा आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारे इथं वरी तुम्हाला मेसेज दिसेल की OTP व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल। त्याच्यानंतर तुम्हाला तुमची इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा इथं ऑप्शन दिसेल। तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकायचा आहे, तोच पासवर्ड इथं खाली टाकायचा आहे आणि रिसेटवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा नवीन पासवर्ड इथं क्रिएट होईल आणि तो वरी मेसेज दिसेल की काइंडली री-लॉग इन युजिंग युअर अपडेटेड पासवर्ड। तुमचा जो नवीन पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही इथं लॉग इन करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पासवर्ड इथं रिसेट करायचा आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं त्यांचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि मोबाईल नंबरच माहीत नसतो किंवा ते विसरलेले असतात, तर तो तुम्हाला कसं मिळवायचा हे आपण इथं बघूया। इथं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट इथं ओपन होईल आणि तुम्ही इथं बघू शकता फॉरगॉट लॉग इनचा इथं ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन दिसतील। सर्वप्रथम समजा तुम्हाला युजर नेम माहीत असेल तर तो युजर नेम टाकायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि तुमच्या मदर्स नेम इथं टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। युजर नेमचा यूज करून तुम्ही तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर काय आहे ते इथं बघू शकता। तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID इथं येईल, तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथं येईल। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि तो ओकेवर क्लिक करा। जर तुम्हाला युजर नेम माहीत नसेल तर तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून तुमचा ईमेल ID आणि युजर नेम मिळवू शकता। समजा तुम्हाला मोबाईल नंबर माहीत असेल तर मोबाईल नंबर इथं टाका, डेट ऑफ बर्थ टाका, तुमच्या इथं आईचं नाव टाका आणि सबमिटवर क्लिक करा। सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलचा यूज करून तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि तुमचा युजर नेम मिळेल। आता तुमच्याकडं तुम्हाला मोबाईल नंबरही माहीत नसेल तर तुम्ही ईमेल IDचा यूज करून तुमचा मोबाईल नंबर आणि युजर नेम इथं मिळवू शकता। तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID टाकायचा आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि तुमच्या इथं आईचं नाव टाकायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो युजर नेम आहे तो इथं दिसेल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथं दिसेल। अशा प्रकारे तुम्ही तुमचा युजर नेम, तुमचा ईमेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर मिळवू शकता। अशा प्रकारे तुमचा जर पासवर्ड विसरला असेल तर तो रिसेट करून घ्या। तसेच तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि मोबाईल नंबर इथं तुम्ही बघू शकता। सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद।